श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मकतेसाठी श्रावण सोमवारी असा करा अभिषेक. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या मनात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिभाव निर्माण होतो. महादेवाची उपासना करायचा, त्यांना प्रसन्न करण्याचा हा अतिशय पवित्र काळ मानला जातो. आपण सगळेच या दिवसात शिवालयात जातो, जलाभिषेक करतो, बेलपत्रे वाहतो. पण अनेकदा आपल्या मनात एक इच्छा असते, आपल्या हक्काच्या घरात स्वतःच्या हाताने महादेवाचा रुद्राभिषेक करावा. पण मग लगेचच अनेक प्रश्न मनात गर्दी करतात. रुद्राभिषेक घरी कसा करायचा? त्यासाठी गुरुजी आणावे लागतील का? खूप मोठा खर्च होईल का? किंवा काही चूक झाली तर त्याचा वाईट परिणाम होईल का? जर तुमच्याही मनात असे प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण अत्यंत साध्या, सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या घरात रुद्र अभिषेक कसा करायचा, त्यासाठी कोणते साहित्य लागतात, पूजा करताना कोणती काळजी घ्यावी, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. श्रावणात घरी रुद्राभिषेक कसा करावा, त्यासाठीचे साहित्य, मंत्र, संपूर्ण विधी, घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मकतेसाठी घरातील नकारात्मकता दूर होत नाही आहे, तर श्रावणात रुद्राभिषेकची ही योग्य पद्धत आणि गुपित नियम जाणून घ्या. अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने घरात रुद्राभिषेक कसा करावा यासाठी पहा ही संपूर्ण विधी. आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत घरात सतत ताण, तणाव, कटकटी किंवा अस्वस्थता जाणवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहत नाही, कामात यश मिळत नाही किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. अशा वेळेस आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी घरातली ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी रुद्र अभिषेकचे महत्त्व सांगितले आहे. परंतु बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे आपण रुद्राभिषेक करायचे टाळतो. काही जणांना वाटतं की रुद्राभिषेक म्हणजे खूप कठीण विधी आहे. काहींना वाटतं की संस्कृत मंत्र उच्चारता आले नाही तर पूजा अपूर्ण राहते. तर काहींना साहित्याची अचूक माहिती नसते. या सर्व भीती आणि संभ्रमामुळे आपण एक अत्यंत पवित्र आणि मनाला शांती देणाऱ्या अद्भुतीपासून वंचित राहतो. रुद्राभिषेक म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही आहे, तर त्यामागे एक सखोल आध्यात्मिक आणि मानसिक विज्ञान आहे. महादेव हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भोलेनाथ मानलं जातं. शास्त्रात म्हटलं जातं की अभिषेक प्रिय शिव म्हणजे शिवाला जल आणि द्रव्यांचा अभिषेक अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण मंद आणि एकाग्र मनाने शिवलिंगावरती जल, दूध किंवा मध अर्पण करतो, तेव्हा आपल्या स्थितीत एक अद्भुत शक्ती निर्माण होते. मन आपलं प्रसन्न होतं. मंत्रांचे उच्चार किंवा शिवनामाचा जप आपल्या घरातील लहरी शुद्ध करतो. रुद्राभिषेकमुळे घरातील ऋणात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. धनात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी. स्वामी समर्थ महाराज असो वा संत ज्ञानेश्वर यांनी सर्वांनीच भक्तीचा सोपा मार्ग सांगितला आहे. भक्तीत देखावा महत्त्वाचा नसून भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही अगदी साध्या तांब्याभर पाण्याने जरी महादेवाला भावपूर्वक अभिषेक केला तरी महादेव तो स्वीकारतात. तुमच्या घरातील अडचणी, घरातील सदस्यांचे आरोग्य, मानसिक शांतता
यासाठी जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन शिवनामाचा जप करतं, तेव्हा त्या घरावर महादेवाची कृपा कायम राहते. म्हणूनच परंपरेमध्ये श्रावण महिन्यामध्ये आध्यात्मिकतेची जास्त ओढ असते. तर बरेच जण श्रावण महिन्यामध्ये जितकं शक्य होईल तितकं आपापल्या परीने शिवाराधना करत असतात. तर उपाय घरात अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक कसा करावा, त्यासाठी आवश्यक साहित्य: छोटे तांब्याचे किंवा पितळेचे शिवलिंग घ्या. जर ते नसेल तर पाषाणाची किंवा बांधली तुम्ही मातीपासून किंवा दगडांपासून शिवलिंग बनवू शकता. बाणलिंग बऱ्याचशा जणांना प्रश्न असेल की कोणतं, तर बाणलिंग हे नर्मदा नदीत नैसर्गिकरित्या तयार झालेलं शिवलिंग असतं. तर तुम्ही एका मोठी तांब्याची किंवा पितळेची परात घ्या, ज्यात अभिषेकचं पाणी जमा होईल इतकी अशी थोडी मोठी परात घ्या. शुद्ध जल, गाईचे कच्चे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे मिळून तुम्ही पंचामृत बनवा. बेलपत्र, अक्षता, स्वच्छ आणि 3 पानं असलेली बेलपत्र निवडा. पांढरी फुलं, भस्म, विभूती, दूध, कापूर, नैवेद्यासाठी फळ, हे सगळं साहित्य पूजेला बसण्याच्या आधीच एकत्र करून बसा, जेणेकरून पूजेमध्ये असताना गोंधळ होणार नाही. त्यानंतर पूजा करण्याची विधी: तर सकाळी तुम्ही स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून ईशान्य किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. शिवलिंगाची स्थापना एका परातीत करा. सगळ्यात प्रथम गणपती बाप्पाचे आणि कुलदेवताचे नामस्मरण करा. जल आणि पंचामृत अभिषेक: तर प्रथम आधी शुद्ध जलाने शिवलिंगाला स्नान घाला. त्यानंतर दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने आणि साखरेने किंवा तुम्ही एकत्र तयार केलेल्या पंचामृताने अभिषेक करा. प्रत्येक द्रव्य अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. जर तुम्हाला रुद्र स्तुतप येत असेल तर ते म्हणा, अन्यथा ओम नमः शिवाय हा मंत्र सगळ्यात शक्तिशाली आहे. आणि शेवटी पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अलंकार व पूजा: शिवलिंगास भस्म, विभूती लावा, अक्षता आणि पांढरी फुले व्हा. आणि लक्षात ठेवा, उलट्या बाजूने गुळगुळीत भाग खाली करून ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण करा. त्यानंतर आरती व प्रार्थना: धूप आणि दीप दाखवा. नैवेद्य दाखवून कापुराची आरती करा आणि अभिषेकचे उरलेले जल तीर्थ संपूर्ण घरात प्रोशन करा आणि घरातील सर्वांनी तो प्राशन करा. रुद्राभिषेक करताना काही लहानसहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे पूजेदरम्यान मन शांत ठेवा, कोणावरही रागू नका, मनात कोणतेही विचार आणू नका. शिवलिंगावरती तुटलेले किंवा कीड लागलेले बेलपत्र वाहू नका. अभिषेकचे जल पायदळी येणार नाही याची काळजी घ्या. ते जल घरातील झाडांना घालू शकता. जर तुम्हालाही श्रावणात घरीच रुद्राभिषेक करायचा असेल किंवा धावपळीमध्ये वेळ नसेल मिळाला, तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी रुद्राभिषेक करू शकता. श्रावणातील हा पवित्र काळ आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणणारा ठरतो. तर या पद्धतीने तुम्हीही या श्रावणात आपल्या घरी रुद्राभिषेक नक्की करून पहा आणि तो दिव्य अनुभव अनुभवा. आणि तुम्ही कशा पद्धतीने रुद्राभिषेक करता हे देखील तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल.
आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच तुम्हाला आध्यात्मिक माहिती मिळत राहील. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.